अयोध्या प्रभू श्री रामाची नगरी, ज्या मंदिरासाठी देशातल्या कोट्यवधी रामभक्तांनी आपल्या कष्टाची कमाई देणगी म्हणून दिली, त्या राम मंदिराच्या दानपेटीवरती डल्ला मारला गेला. हे ऐकल्यानंतर कोणत्याही खऱ्या भक्ताचं काळीज हेलावून जाईल. पण दुर्दैवानं हे अयोध्येमध्ये घडलेलं आहे. आणि यात असलेली लोक ही थेट सत्ताधाऱ्यांची आणि आरएसएसच्या जवळची माणसं आहेत. कालपासून ही लोक आता बोलू लागलेली आहेत. या नेत्यांचं आता बोलण्याचं नेमकं कारण काय ते आपण शोधलं पाहिजे. कारण जी चोरी झालेली आहे, जो जमीन घोटाळा झालेला आहे, तो प्रचंड अस्वस्थ करणार आहे. लोक सोशल मीडियावरती आता यांना बाबर आणि गझनी म्हणतायत. पाणी गळ्यापर्यंत आल्यानंतर संघ आणि सत्ताधारी भाजपचं धाबं दणाणलेलं आहे आणि त्यामुळे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. एक, ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला म्हणजे आरएसएसला नेहमी अत्यंत सक्रिय मानलं जातं, त्या संघाला या चोरीवरती भूमिका घ्यायला 20 दिवस का लागले? हा संघाचा डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे का? प्रश्न क्रमांक 2, भाजपचे ज्येष्ठ नेते विनय कटियार यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 1:30 वाजता फोन करतात. मोदी पहिल्यांदाच एवढे अस्वस्थ झालेले आहेत का? आणि प्रश्न क्रमांक 3, सर्वात धक्कादायक म्हणजे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री जेव्हा म्हणतात की मी जर चोरांची नावं सांगितली तर हे लोक मला संपवून टाकतील. त्यांनी निपटा देंगे असा शब्द वापरलेला आहे. या शब्दामागे नेमका कोणता भयावह अर्थ लपलेला आहे हे सगळं सविस्तर तुम्हाला समजावून सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अमोल किन्होळकर. आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन. 25 जून रोजी या प्रकरणामध्ये पहिली एफआयआर दाखल झालेली आहे आणि त्यानंतर तब्बल 20 दिवसांनी म्हणजे 3 जुलै रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्रमांक 2 चे नेते दत्तात्रय होसबळे समोर येतात आणि एक व्हिडिओ स्टेटमेंट जारी करतात. होसबळे काय म्हणतात? आम्हाला एसआयटी तपासावरती पूर्ण विश्वास आहे आणि सोबतच ते नेहमीचं एक परमनंट वाक्य बोलले. या प्रकरणाच्या आड हिंदू धर्माला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. आता इथेच एक अत्यंत परखड आणि तार्किक प्रश्न त्यांना विचारायचा आहे. सोशल मीडियावरती सुद्धा लोक विचारतायत, या प्रकरणामध्ये हिंदू धर्माला नक्की कोण बदनाम करताय? आतापर्यंत उत्तर प्रदेश पोलिसांनी ज्या लोकांना अटक केलेली आहे त्यात मुख्य आरोपी कोण आहे? अविनाश शुक्ला, लवकुश मिश्रा, टिन्नू यादव. ही सगळी लोक कोण आहेत? ही सगळी लोक विश्व हिंदू परिषद, भाजप किंवा थेट मंदिर ट्रस्टच्या अंतर्गत सिस्टमशी जोडलेली आहेत. इथे दुसऱ्या धर्माचा माणूस नाहीये. इथे कोणी अब्दुल नाहीये. चोरी करणारे, देणग्यांवरती डल्ला मारणारे जर तुमचेच कार्यकर्ते आणि अधिकारी असतील तर मग हिंदू धर्माला बदनाम बाहेरचे लोक कसे करू शकतात? वास्तविक पाहता देशात आणि उत्तर प्रदेशामध्ये सरकार भाजपच आहे. मंदिराच्या प्रशासनातली आणि ट्रस्टवरची सगळी माणसं संघ आणि विश्व हिंदू परिषद परिवारातली आहेत. त्यामुळे आरोप नक्की कोणावरती करायचा हा पेच संघाच्या समोर होता. जर सुरुवातीलाच संघानं कडक भूमिका घेतली असती तर प्रश्न थेट त्यांच्याच विचारसरणीच्या लोकांवरती उपस्थित झाले असते आणि म्हणूनच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. पण जेव्हा सोशल मीडियावरती लोक बोलू लागले तेव्हा हा वाद हाताबाहेर गेला. नाइलाजानं 20 दिवसांनंतर संघाला डॅमेज कंट्रोलसाठी पुढे यावं लागलंय. हा घोटाळा एका रात्रीत झालेला नाहीये. मीडिया रिपोर्टनुसार 2020 मध्ये मंदिराचे अकाउंटंट महिपाल सिंग यांनी तत्कालीन सरचिटणीस चंपतराय यांना लेखी स्वरूपामध्ये सावध केलेलं होतं की अंतर्गत खात्यामध्ये आणि व्यवहारामध्ये मोठी गडबड सुरू आहे. मग प्रश्न असा पडतो की 2020 ते 2026 6 वर्षाच्या काळात कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही? ही सिस्टीम कुणाला वाचवत होती? आणि हा प्रश्न फक्त दानपेटीतल्या कॅश चोरीचा नाहीये. याच्या मागे जमीन हडपण्याचे आणि जमीन खरेदीतल्या अवाढव्य घोटाळ्याचं जुनं कनेक्शन आहे. तुम्हाला आठवत असेल, आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंग आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कागदपत्रांसह आरोप केलेले आहेत की अयोध्येतली 2 कोटी रुपयांची जमीन अवघ्या काही मिनिटांमध्ये 18 कोटी रुपयांना ट्रस्टनं खरेदी केलेली आहे. 2दा व्यवहार झाला. जमिनीची किंमत अचानक 9 पटीनं वाढली, ती सुद्धा 10 मिनिटात. कारण दोन्ही व्यवहारांमध्ये फक्त 10 मिनिटाचं अंतर होतं. आणि सर्वात महत्वाची गंमत म्हणजे दोन्ही खरेदी खात्यांवरती साक्षीदार सेम होते. जेव्हा हे सगळे जुने आणि नवे संदर्भ एकत्र जोडले जातात तेव्हा समजतंय की अयोध्येतल्या पवित्र भूमीवरती श्रद्धेच्या नावाखाली एक मोठी टोळी सक्रिय होती. जोपर्यंत विरोधक आणि जनता शांत होती तोपर्यंत सगळं काही आलबेल सुरू होतं. पण आता पापाचा घडा भरलाय आणि तो दिसू लागलेला आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, देशातले सर्वात मोठे नेते, नेहरूंचं रेकॉर्ड मोडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी किती अस्वस्थ असावेत
भाजपचे नेते आणि बजरंग दलाचे संस्थापक विनय कटियार यांनी एक नुकतीच मुलाखत दिलेली आहे. विनय कटियार म्हणालेले आहेत की पैशाचा अपहार झालाय हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. मी स्वतः या विषयावरती मोदीजींशी थेट फोनवरती चर्चा केली. मोदींनी विनय कटियार यांना फोन केला. किती वाजता? रात्री 1:30 वाजता. मोदीजींनी मला विचारलं की पुढे काय होणार आहे. त्यावरती मी त्यांना सांगितलं की चंपतराय, गोपाल राव आणि अनिल मिश्रा हे येत्या काही दिवसांमध्ये जेलमध्ये जाऊ शकतात. आता या विधानाचा आणि या संभाषणाचा जरा थंड डोक्यानं विचार करा. पहिली गोष्ट, विनय कटियार हे काही नौखे नेते नाहीयेत. 90च्या दशकातील राम मंदिर आंदोलनाचा ते चेहरा होते. दुसरी गोष्ट, देशाच्या पंतप्रधानांना या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी रात्री 1:30 ते 2च्या दरम्यान फोन करावा लागतोय. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ आहे की या घोटाळ्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाची झोप उडालेली आहे. हा ट्रस्ट कोणी बनवला? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारनं म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ट्रस्टची स्थापना केलेली आहे. चंपतराय आणि अनिल मिश्रा यासारख्या RSS आणि विश्व हिंदू परिषदेच्या विश्वासू लोकांची तिथे नियुक्ती त्यांनीच केलेली आहे. आता जर हेच लोक जेलमध्ये गेले तर थेट केंद्र सरकारच्या आणि मोदींच्या प्रतिमेला फार मोठा धक्का बसेल. भाजप ज्या भ्रष्टाचार मुक्त प्रतिमेचा डांगोरा पिटते तिला याच राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये सुरुंग लागलेला आहे. ही अस्वस्थता मोदींच्या या रात्रीच्या 1:30 वाजताच्या फोनमधून स्पष्टपणे जाणवत आहे. तिसरा मुद्दा तर फार मजेशीर आहे. 2 दिवसांपूर्वी बागेश्वर धामचे प्रसिद्ध कथावाचक धीरेंद्र कृष्ण शास्त्री, ज्यांना लोक पर्चीवाले बाबा म्हणून ओळखतात, जे लोकांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढतात आणि त्यांना समस्यांचं त्यांचं समाधान करतात, त्यांना मीडियानं विचारलं की तुम्ही तर अंतर्यामी आहात, मग राम मंदिरामध्ये चोरी करणाऱ्यांची नावं चिठ्ठी काढून तुम्ही का सांगत नाही? तर त्यावरती धीरेंद्र शास्त्री म्हणाले की मी जर राम मंदिरात चोरी करणाऱ्यांची नावं चिठ्ठी काढून सांगितली तर ते पुढे हिंदीमध्ये बोलले की ये लोग मुझे निपटा देंगे, म्हणजे मला संपवून टाकतील. धीरेंद्र शास्त्री हे बोलतायत, लक्षात घ्या, ज्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा सज्ज असते, ज्यांचे सत्ताधारी नेत्यांशी जवळचे संबंध आहेत, असा माणूस जेव्हा जाहीरपणे मला संपवून टाकतील अशी भीती व्यक्त करतो तेव्हा याचा अर्थ तुम्ही काय काढणार आहात? याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा आहे की या चोरीच्या मागे केवळ 8-10 हजाराचे पगारी कर्मचारी किंवा सुरक्षा रक्षक, ज्यांना आपण छोटे मासे म्हणतो, एवढ्यापुरतं हे मर्यादित नाहीये. जर फक्त छोट्या कर्मचाऱ्यांच्या यामध्ये हात असता तर धीरेंद्र शास्त्रींना जीवाची भीती वाटण्याचं काहीच कारण नव्हतं. याचा अर्थ पडद्याच्या मागे असे मोठे मासे आहेत ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, राजकीय शक्ती आहे आणि जे स्वतःचं नाव वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे विधान सिद्ध करत आहे. अयोध्येतील हा घोटाळा आपण विचार करतो त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं मोठा आणि भयानक आहे. शेवटी प्रश्न उरतो की या सगळ्या राजकारणात डॅमेज कंट्रोलमध्ये आणि नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपामध्ये नक्की कोणाचं नुकसान झालंय? नुकसान त्या गरीब राम भक्ताचं झालंय ज्यांना आपल्या कष्टाचे 10 रुपये या मंदिराच्या उभारणीसाठी पाठवले होते. नुकसान त्या कष्टकऱ्याचं झालंय ज्यानं प्रभू श्रीरामाच्या श्रद्धेपोटी स्वतःचं रक्त आटवून देणगी दिलेली आहे. आज पोलिसांनी ज्या अविनाश शुक्लाला अटक केली त्याच्या घराचे फोटो मीडिया दाखवते. वर्षभरापूर्वी साध्या एका घरामध्ये राहणारा माणूस आज 1 कोटीच्या आलिशान बंगल्यामध्ये राहायला जातो. याचा अर्थ काय? गजनी, बाबर, खिलजी नंतर राम मंदिराला लुटणाऱ्या या लोकांना तुम्ही काय नाव द्याल? विनय कटियार म्हणतात ते खरं ठरणार का? चंपतराय आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक होणार आहे का? की नेहमीप्रमाणे काही छोट्या माशांचा बळी बनवून, त्यांचा बळीचा बकरा बनवून या प्रकरणावरती पडदा टाकला जाणार आहे? प्रश्न अनेक आहेत, पण एक गोष्ट नक्की आहे, या घोटाळ्यानं हिंदू धर्माला बाहेरच्या कोण्या शत्रूंना नाही तर आतल्याच काही भ्रष्ट आणि स्वार्थी प्रवृत्तींनी डाग लावलेला आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतंय? पंतप्रधानांनी या प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घालून सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करायला हवी आहे का? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आमच्या महाराष्ट्र टाइम्सच्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.